रोटरी प्रणाम. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030च्या तिसऱ्या पॉडकास्टमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण रोटरीत का सामील व्हावे याचे उत्तर शोधूया. 1. मैत्रीचा जन्म त्या क्षणी होतो जेव्हा दोन समान विचारांची व्यक्ती एकत्र येतात. त्यांच्यात सख्य निर्माण होऊन एकमेकांशी ते सहचर्याने वागतात. 2. व्यवसाय व विकास. रोटरी हे व्यावसायिकांचे जागतिक नेटवर्क आहे. यांच्याशी कनेक्ट केल्याने नवीन संधीचे दार उघडले जातात आणि आर्थिक विकास सुलभ होतो. 3. वैयक्तिक वाढ. प्रत्येक साप्ताहिक सभेतून आपण नवीन काहीतरी शिकत असतो. विविध विषयांना सामोरे जात तुम्हास वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या उन्नत होण्यास मदत होते आणि आपला सर्वांगीण व्यक्तिविकास घडतो. 4. नेतृत्व विकास. समाजात व त्या पलीकडे तुम्हाला कसे नेतृत्व करता येईल, कसे प्रेरित राहून समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडता येईल हे रोटरीत शिकवले जाते. 5. जागतिक नागरिकत्व. असे म्हणतात, जग हे एक पुस्तक आहे. ज्यांनी प्रवास केला नाही त्यांनी आतापर्यंत एकच पान वाचलेले आहे. त्यामुळे अजिबात संकोच करू नका. तुम्ही कुठेही जा, तुमच्या जवळपास एक रोटरी क्लब असेल. जगभरात तुमचे सर्वत्र मित्र असतील. 6. सार्वजनिक संभाषण कौशल्य. तुम्हाला माहीत आहे का, रोटरी सार्वजनिक संभाषणात तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भरपूर संधी आणि सराव उपलब्ध करून देते. 7. कौटुंबिक मनोरंजन. क्लबमध्ये होणारे प्रकल्प, परिषदा, अधिवेशन, संमेलन आपल्याला खूप काही शिकवून आनंद देऊन जातात. कुटुंबाच्या समावेशामुळे तुमच्या रोटरीतील अनुभवास वेगवेगळ्या छटा प्राप्त होतात. 8. नैतिकता. आपण ज्या गोष्टीचा विचार करतो, बोलतो किंवा करतो त्यासाठीची रोटरी चतुसूत्री जीवनात उच्च नैतिक मूल्ये पाळण्यासाठी प्रोत्साहन देते. 9. सेवेची संधी. कोणताही छुपा अजेंडा नसलेला, इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असा स्त्री पुरुषांचा हा एक मुक्त समाज आहे. याच सामाजिक प्रतिष्ठा व वलय असल्यामुळे दानशूर लोक त्वरित पुढे येतात. त्यामुळे सेवेची व्याप्ती वाढते. 10. सांस्कृतिक जागरूकता. रोटरीच्या विविधतेचा अनुभव घेऊन त्यांची प्रशंसा करा. खुल्या आणि प्रामाणिक सेवेचा स्वीकार करा. त्यामुळे तुमची समाजात एक सन्माननीय प्रतिष्ठा निर्माण होईल. रोटेरियन होण्याचे हे काही आश्चर्यकारक फायदे आहेत. चला तर मग अधिक माहितीसह भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा GML रागिनी.